पंचाचा ग्रीन सिग्नल मॅचला होईल सुरुवात. स्ट्राइक एंडला रवी, गोलंदाजी ट्रॅक मध्ये आशिष. पहिला बॉल, पहिलाच बॉल फेकून दिलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. पंच शहानिशा करतायत आणि सांगतायत की डी झोन मध्ये हा बॉल ट्रॅव्हल झालाय, त्यामुळे फक्त आणि फक्त एकच धाव मात्र प्राप्त होईल. फटका तर चांगला होता, लांब लचक हा फटका खेळला होता रवीने, परंतु संघाच्या खात्यामध्ये एक धाव अंकित झाली आणि संघाचं खातं अकाउंट ओपन झालंय. मिस्टर मिक्सोक बॉल हवेत आहे. ओहो, इथे काय झालंय, दोन क्षेत्ररक्षक आले आणि धडक झाली. एकाच पटरीवरती दोन गाड्या आल्यानंतर ज्या पद्धतीने अपघात होतो तसा थोडासा अपघात झालाय मैदानाच्या आतमध्ये. आणि हा ऍक्शन रिप्ले होम साइड एमटीसीच्या माध्यमातून मात्र एमटीसीच्या माध्यमातून दाखवला जातोय. आणि ऑन साइडला वळवलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, चांगलं प्रोटेक्शन तिथे दिलं गेलंय. चांगली फेकी, एकच धाव, सिंगल आली. उद्या चॉकलेट शॉपिंग चांगला बॉल, पंचांकडे अपील केली, अपील मध्ये उत्साह पाहायला मिळतोय, परंतु आलाय तो डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. फटका फसलाय, बॉल हवेत आहे, उंची जास्त, लांबी कमी मिळाली आहे आणि अप्रतिम कॅच. कावळ्या होता तिकडे, कुठलीही चुकी केली नाही. ऑस्ट्रेलियन स्टाईल पद्धतीने घेतलाय झेल आणि हा झेल भरपूर व्हायरल होईल. थँक्यू डीजे अद्वैत. जाऊया मॅच दिशेने. आणखीन एक चांगला बॉल, डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. आणि जिथे आपण पाहायला गेलं तर ओव्हरची होते समाप्ती, पहिलं षटक समाप्त झाले आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे 3 या धावसंख्येवरती. खूप चांगलं षटक आशिषने हाताळलं, एक विकेट देखील जरूर मिळवली गेली ओमकारच्या माध्यमातून. आणि पहिल्या षटकामध्ये दबदबा पाहायला मिळतोय अगदी गोलंदाजाचा, कारण ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजी राहिली. आता बॅटिंग करणारी टीम सळवे संघाकडनं मात्र मोठ्या फटक्याची गरज असेल, एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. आणि नक्कीच सरपंच यांना दाखवलं जात आहे, पप्पा यांना मात्र दाखवलं जात आहे आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. मागील 2 मॅच मध्ये गैरहजर होते, परंतु आता स्क्वॉड मध्ये तैनात झालेत. जाऊया मॅचच्या दिशेने. दुसरं षटक शिव जाधव बॉस, सेकंडला रवी बोरगे.
शॉर्ट बॉल होता, पुल केलाय, जरूर बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे आणि इथे काय घडलंय, ओ माय गॉड, कॉलिंग नव्हतं आणि एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल चाललाय चौकारासाठी 4 धाबा. बघा क्रिकेट खेळत असताना थोडीशी कॉलिंग ठेवा, कॅच घेताना कुठेतरी एकमेकांना कॉल द्या आणि स्वतःची काळजी घ्या. खेळ होतच असतात परंतु त्याचबरोबर आपल्या शरीराची काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे. आणि हा ऍक्शन रिप्ले ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून दाखवला जातोय. थोडीशी धडक झाली, कॉलिंग नव्हतं, कॅच घेण्याचा प्रयत्न, दोन्ही क्षेत्ररक्षक आले. चला मॅचला थोडीशी गती द्यायची. ओ जबरदस्त आला तसा पाठवून दिलाय, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फेकून दिलाय 6 धाबांसाठी. आधीच्या बॉलवरती चौकार, या बॉलवरती षटकार, सिक्सर. ओहो, दिशेपासून भरकटतायत. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. अवांतर धावसंख्येमध्ये भर. +1 डिक्लेअर स्वरूपाची आणखीन एक धाव. व्हाईट +1. इनसाइड आउट फटका खेळला जरूर आहे आणि बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हरला. बॉल सीमा पार, येतोय तो षटकार. ए 22 या धावसंख्येवरती 22 22 धावा. पुन्हा एकदा इनसाइड आउट थ्रू द कव्हर. एक्स्ट्रा कव्हर, एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट दाखवणारा रवी बोरगे यांच्या बॅट मधून ब्रँडेड स्ट्रोक, षटकार.
एक सलगचा दुसरा आलाय षटकार. पाहायला गेला तर 34 धावा धावफलकावरती लागल्यात. थोडस मागडं षटक राहिलंय बॉस यांचं, परंतु आता कमबॅक करावं लागेल राहुलला. अंतिमचं षटक राहुलकडे दिलंय. लेग स्टिकच्या बाहेर टाकलेला हा चेंडू. व्हाईट बॉल, व्हाईट +1, 2 धावा. 36. लय आवाज जातोय का माझा? कमी करायला लागेल, लांबून बोलतो जरा. पायावरती टाकलाय बॉल. अगदी लेग बायच्या स्वरूपात, मात्र ही धाव धावफलकावरती ऍड होईल. डिक्लेअर स्वरूपाची एकच धाव येईल, सिंगल येते. ड्राईव्ह केलाय, ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न. लॉंग ऑफ मधून अगदी क्षेत्ररक्षक वेगाने येतात, बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होतोय. फेकी केली गेले. बॅकअप देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळतंय. अगू डब्याचा बॉल होता, मिड ऑन तैनात आहे. परेश होते त्या ठिकाणी. स्वतः कर्णधार आहेत या संघाचे. खूप चांगला स्टॉप त्याच्या माध्यमातून. त्यांना माहिती आहे सध्याच्या घडीला धावा रोखणं कुठेतरी महत्वाचं आहे आपल्या संघासाठी. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न. मिनी हेलिकॉप्टर अगदी स्टॉप केलाय. दुसरा धाब्याचा प्रयत्न सुरू आहे. बॅकअप नाहीये, बॅकअप नाहीये, परंतु रवीने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. 2च धाबा घेतल्या गेल्यात. या 2 धाबेने धावफलक पुढे सरसवेल. 40 या धावसंख्येवरती 44-0. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत अजूनही. अंतिमचं षटक. चाळीस धावा धावफलकावरती. स्ट्रायकनेला पुन्हा एकदा रवी. ओहो, खराब दिशा, खराब दिशा. व्हाईट बॉल. 41 धावा. बिगिट करण्याचा प्रयत्न. रिकाम्या जागा भरा. एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा एकदा एक्स्ट्रा पॉवर जनरेट केले रवी बोरगे यांच्या बॅट मधून. चौकार. फटका बसलाय. बॉल हवेत आहे. अगदी नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. फेकी केली आहे. 2 धावा तर कंप्लीट झाल्यात आणि इनिंगची होते समाप्ती.
पहिला डाव इथे समाप्त झाला. टीमची धावसंख्या 47 झाले. 48 धावांचं लक्ष असेल. येणारे 18 बॉल विठलाई शिवछावा स्पोर्ट्स सनपूर संघाला करायचे. 18 चेंडू मध्ये 48 धावा. चला सळवे 11 लगेच फिल्डिंग लावून घ्यायचे. 18 चेंडू मध्ये करायचे आहेत 48 धावा. यस मॅचला करूया सुरुवात आणि सेकंड इनिंगला होईल सुरुवात. 18 चेंडू करायचे आहेत. 48 धावा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. शिवा जाधव बॉस आणि त्यांच्या जोडीला रोहन नॉन सेकंड एंडला आणि रवी बोरगे गोलंदाजीसाठी पहिलं षटक. मॅचला होईल सुरुवात. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. 18 चेंडू करायचे आहेत. 48 धावा. कोणता संघ मतलब ओहो यॉर्करचा प्रयत्न ओव्हर पिच होता. टप्पा थोडासा पुढे ठेवला होता. बीट करून सरळ जातोय
यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. सामना महत्वाचा असेल. बक्षीस पात्र फेरीमध्ये पुढील वाटचाल करणारा संघ कोण असेल थोड्याच वेळामध्ये समजेल. ओहो, नो लुक शॉट. So beautiful, so elegant, just looking like a wow. अप्रतिम स्ट्रोक. फक्त ताकद लावली आहे. हा ऍक्शन रिप्ले ओमसई MTC च्या माध्यमातून दाखवला जातोय. नो लुक. फटका खेळल्यानंतर पाहिला नाही आणि बॉल कुठे गेला. पुन्हा एकदा नो लुक. पाहावा लागेल पंचांचा निर्णय. येस, इट इज षटकार. अप्रतिम सिक्सर. जबरदस्त जबरदस्त. जशास तसं उत्तर दिलंय. कारण ज्याप्रमाणे बॉस गोलंदाजीसाठी होते आणि बॅट्समन रवी होता त्याने देखील षटकार ठोकले होते. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिड ऑफ मध्ये तैनात आहे. फुल टॉस बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक. फटका फसलाय का नाही, ही ताकद आहे. डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और ये षटकार डेक. मागच्या पायावरती तोल सांभाळत हा फटका खेळलाय जरूर आणि पंच सांगतायत की हा नो बॉल आहे. नो प्लस षटकार. बाय वन गेट वन फ्री. बघा आणि करून दाखवलंय. फ्रीच्या बॉलवरती आलाय शिवा ब्रँडेड स्ट्रोक. षटकार. धावसंख्या झाली ती म्हणजे 25 या धावसंख्येवरती. जेव्हा सगळं संपलंय असं वाटताना तेव्हा जबाबदारी उचलली आहे शिवा जाधव बॉसने आणि खऱ्या अर्थाने नेतृत्व करतायत आपल्या संघाचं. ओ, खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय. मिड ऑन तैनात अमर आहे. रनआउटची संधी आणि रनआउट. ओ माय गॉड, कॉल नव्हता. अमरने बरोबर बॉलला स्टॉप केलं. मिड ऑन तैनात ठेवला होता आणि रनआउटच्या स्वरूपात महत्वाची विकेट. शिवा जाधव बॉस माघारी जात असताना, परंतु अगदी संघ खुश असेल. ज्या धावा हवा होत्या पहिल्या षटकामध्ये त्या धावा शिवा जाधव बॉस यांनी केल्या. तर एकदा जोरदार टाळ्या या खेळीसाठी मात्र नक्कीच झाल्या पाहिजेत. जबरदस्त बॅटिंग. कारण ज्या पद्धतीने फटकेबाजी खेळली गेली, ज्या पद्धतीने षटकार चौकार लगावले, आपल्या संघासाठी काय महत्वाचं असतं तर धावा महत्वाच्या असतात आणि त्या धावा त्यांनी केल्यात. पहिलं षटक समाप्त. टीमची धावसंख्या 25. विकेट देखील आली आहे. जबरदस्त बॅटिंग. रवीने देखील हुलकावणी दिली. रन घेण्याच्या प्रयत्नामध्ये रनआउटच्या स्वरूपात पहिला गडी सनबूरचा माघारी गेलाय, परंतु आता राहुल आलाय. परंतु रोहन आहे तोपर्यंत संघाच्या नजरा रोहनवरती आहेत. परंतु राहुल कावळ्या अजूनही खातं उघडता आलं नाहीये या मॅच मध्ये.
या स्पर्धेमध्ये, परंतु हरकत नाहीये. ही मॅच भरपूर इम्पॉर्टंट आहे आणि या मॅच मध्ये जिंकणं भरपूर महत्वाचं आहे. बक्षीस पात्र फेरीमध्ये सोडून दिलाय. अशी गोलंदाजी तुम्हाला शेवटच्या मोमेंटला येऊन तुम्ही करणं कुठेतरी डोकेदुखी ठरू शकते. वाईट +1, 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. टीमची धावसंख्या धावफलकावरती ऍड होत असताना 27. ओहो, यॉर्करचा प्रयत्न पायावरती टाकलाय. एकच धाव सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतंय. लेग बायच्या स्वरूपात मात्र ही धाव 28. लक्ष आहे 48 धाबांचं. अजूनही 20 धाबांची गरज. ओहो, जबरदस्त. ओहो, अप्रतिम. पॉइंटला उडवलाय. अगदी पॉइंट क्लिअर केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर पॉइंटला मात्र उडवलाय. अप्पर कट बॅडमिंटन स्ट्रोक खेळला गेलाय रोहनच्या बॅट मधून. दबाव आहे. 34 धावा. 14. ओहो, इथे बायच्या स्वरूपात मात्र एक धाव मात्र जरूर येईल. किती बॉल पाहिजे? 9 बॉल 13. 9 चेंडू मध्ये आता 13 करायचे आहेत. येणारे 9 बॉल आणि 13 ची गरज आहे. 9 चेंडू 13 ची गरज. हो, शॉर्ट बॉल पूल केलाय. शॉर्ट पूल होतोय. सक्सेसफुल, वंडरफुल, पॉवरफुल स्ट्रोक. षटकार. जबरदस्त. कारण मागील सीझन जर आपण पाहायला गेला तर विटलाई शिवछावा स्पोर्ट्स सनबूर संघ अगदी विजयाच्या उंबरठ्यावर येऊन असा यायचे आणि असे जायचे. हाताशी आलेला घास निघून जायचा. मागील सीझन तसाच राहिलाय. बक्षीस पात्र फेरीमध्ये जायचे आणि थोडस पाठीमागे राहायचे. आता येणारे 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये करायचे आहेत 7 धावा. 8 चेंडू 7 धावांची गरज. 8-7 कमबॅक करावं लागेल सळवे संघाला. फ्लिप करण्याचा प्रयत्न सुरू झालाय. डीप मध्ये फिल्डर आहे. फंगलिंग झालंय थोडस. दुसरा धाब्याचा प्रयत्न सुरू आहे. विकेट किपर एंडकडे केलाय. थ्रो आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात. आता येणारे 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये मात्र करायचे आहेत 5 धावा. 7 चेंडू 5. हा आनंद, हा उत्साह असाच कायम ठेवा. काही क्रिकेट आहे अविश्वसनीय खेळ. अर्थातच क्रिकेट काही घडू शकतं. फ्लिप करण्याचा प्रयत्न जास्त काही नाही मिळणार. एकच धाव मात्र मिळेल. थोडेसे नाराज आहेत. फटका खेळायचा होता कुठे, परंतु फटका डिक्लेअर झोन मध्ये जाऊन बॉल विसावतोय. एकच धाव येईल. आता येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे आहेत 4 धावांची गरज. 6 चेंडू 4 धावा. समीकरण सोपं आहे, परंतु गोलंदाज कुठला वापरला जातोय हे देखील महत्वाचं असेल. कारण दोन्ही संघ तुल्यबळ संघ आहेत. जिथे गोलंदाजी सळवे संघाची थोडीशी टफ पाहायला मिळते, परंतु समोर एक कडवं आव्हान देखील आपल्याला पाहायला मिळते. जिथे राहुल आणि रोहन, मागील मॅचचा हिरो रोहन ठरला होता, या मॅच मध्ये देखील तसंच कामगिरी तो करेल का आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल का. परंतु राहुल आहे. थोडस स्पीडअप घ्यायचं आहे टीम सळवे संघ. अमरदादा, रविदादा प्लीज विनंती करेन थोडस स्पीडअप घ्या. 6 चेंडू 4 करायचे आहेत. अंतिम मॅच आजच्या दिवसातली आणि या मॅच मध्ये कोणता संघ अगदी विजेत्या दिशेने वाटचाल करेल आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये ब गटातून विजेता होणारा संघ कोण असेल अगदी थोड्याच वेळामध्ये समजेल. गोलंदाज मात्र वापरला जातोय. शेवटचं अंतिम षटक ओमकारला मात्र धुरा सांभाळायला दिली आहे. शेवटचं अंतिम षटकामध्ये पाहावं लागेल. येणारे 6 चेंडू 4 धावांची गरज.
विठलाई शिवछावा स्पोर्ट्स सनबूर आयोजित आई विठलाई देवी चषक 2025 चा हे घमासान युद्ध. पहिला बॉल ओहो इथे कट केलाय. पॉइंट मधून क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न विकेट किपर एंडकडे थ्रो नाही तर नॉन सेकंड एंडला थ्रो केलाय. तिसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न सुरू आहे आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद झालाय. 2 धावा आल्यात. आता येणारे बॉल 5 बॉल मध्ये करायचे 2 धावा. उत्कंठा शिगेला लागली आहे परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. 5 चेंडू 2 ची गरज आहे. हा प्रति मॅच व्हॉट अ मॅच. 5 चेंडू 4 ची गरज. 5 चेंडू 2. कारण आनंद पाहू शकता सनबूर संघाचा असाच रोखून ठरा. 5 चेंडू अजूनही मॅच संपलेली नाहीये. 5 चेंडू 2 ची गरज आहे. समोर रोहन आहे. ड्राइव्ह केलाय. ऑन ड्राइव्हचा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न हो झालाय. विकेट किपर थ्रो केलाय आणि रवीने चुकी केली आहे आणि इथे पंचांचा बोट आकाशाकडे आहे. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. 1च धाव आली आहे. सामना टाय झालाय. आता 4 चेंडू 1 धावेची गरज. स्कोर लेवल झालाय. आता स्कोर लेवल झालाय. मी मगाशीच म्हटलं होतं काही घडू शकतं. क्रिकेट हा अविश्वसनीय खेळ आहे. काही घडू शकतं मैदानाच्या आतमध्ये. व्हॉट अ मॅच. आता बघा जे बसले होते ते उठून उभे राहिलेत. जे उभे होते ते टाचेवर उभे राहिलेत. कॅमेरामॅन देखील आमचा उत्सुकता आहे तो देखील उभा राहिलाय. बघा सर्वच जण या मॅच कडे अगदी पाहत आहेत. येणारे बॉल आता शिल्लक आहेत. 4 चेंडू 1 धावेची गरज. फिल्डिंग सजवली जाते. व्हॉट अ मॅच. व्हॉट अ मॅच. चला मॅच स्पीडअप करायचे. ओहो इथे विजयाची धाव. जबरदस्त. आणि हा जल्लोष विठलाई शिवछावा स्पोर्ट्स सनबूर संघाचा. आणि